पाव किलो खवा लो फ्लेम वरती छान भाजून घ्यायचा। खवा छान भाजलेला आहे, काढून थंड करून घेऊ। 1 कप मैदा, 1 कप बारीक रवा, पाव कप पातळ साजूक तूप टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। थोडं थोडं पाणी टाकून मीडियम पीठ मळून 10 मिनिट झाकून ठेवायचं। खवा थंड झालेला आहे, हाताने व्यवस्थित मोकळा करून पाव कप पिठी साखर, इलायची पावडर टाकून मिक्स करून घ्यायचं। जास्त साखर टाकली तर मोदक तळताना फुटतात, त्यामुळे साखर थोडी कमीच टाकायची आहे। 10 मिनिट झालेले आहे। पिठाचा मोठा गोळा घेऊन मीडियम पोळी लाटून घ्यायची। एका वाटीने गोल गोल पुऱ्या काढून घ्यायच्या। खव्याचं थोडंसं सारण भरून असं फोल्ड करून मोदकचं तोंड गच्च बंद करून घ्यायचं। तेल गरम झालेलं आहे, गॅसचा फ्लेम लो करून यामध्ये मोदक टाकून लो टू मीडियम फ्लेम वरती छान गोल्डन तळून घ्यायचे। गॅसचा फ्लेम हाय केला तर मोदक क्रिस्पी होत नाही, त्यामुळे गॅसचा फ्लेम लो टू मीडियमच ठेवायचा आहे। गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी क्रिस्पी खव्याचे मोदक तयार आहेत। हे मोदक एका डब्यामध्ये भरून ठेवायचे, 4-5 दिवस छान राहतात। लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।